हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण शेटे साहेबांच्या घरी सुंदर असा उपासना यज्ञ साजरा केलेला आहे. अत्यंत देवभावातून आणि शेटे कुटुंबियांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेतून हा जो उपासना यज्ञ आहे तो खऱ्या अर्थाने सार्थक झालेला आहे. जीवनामध्ये सर्वात महत्वाचं हीच एकच गोष्ट आहे की सर्वांप्रती मंगलमय भावना असणं महत्वाची गोष्ट आहे. आपल्या अगदी जवळची नेहमी लक्षात ठेवायचं की आपलं जीवन हे आपल्या अगदी जवळच्या लोकांमुळे चाललेलं असतं. त्याच्यापेक्षा आणखीन जरा थोडे दूर म्हणजे नातेवाईक वगैरे जे आपण म्हणतो ते, त्याच्या पुढे जरा मित्रमंडळी म्हणजे ज्यांच्याशी आपला रोजचा संबंध आहे किंवा लग्न समारंभाला आपण ज्यांना बोलवतो नेहमी आठवणीने, ते आपलं जग आहे. जग खूप मोठं आहे, पण खरे संबंध आपले जे असतात ते ह्या सर्व आपल्या ह्या जवळच्या लोकांबरोबर म्हणजे ह्या जगाबरोबर संबंध असतो. आणि ह्या जगातल्या प्रत्येकाबद्दल जर आपल्या मनामध्ये सद्भावना असतील तर ती खरी देवाची पूजा ठरते. आपण खूप पूजा अर्चा करू, तीर्थव्रत करू, उपास तपास करू, पण सर्वांबद्दल जर आपल्या ठिकाणी सद्भावना नसेल तर त्या पूजेचं खरं लाभ मिळत नाही. ती पूजा म्हणजे तिथे एक सत्कर्म म्हणून काही अंशी पुण्य मिळेल, पण मनापासून ही जी भगवंताची जी पूजा आपण म्हणतो ती ह्या जगाशी आपण जितक्या कृतज्ञतेतून सर्वांचं अंतःकरणापासून भलं व्हावं ह्या भावनेतून जेव्हा आपण ह्या सद्भावना प्रकट करतो, रोज केल्या पाहिजेत. कारण कृतज्ञता ही प्रकट कर, प्रत्येकाचे आपल्यावर उपकार आहेत ही भावना आपल्याकडे असली पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये आपण जे 3-4 माणसं आहोत तेवढ्यापुरते आपण खुश आहोत असंही असता कामा नये. तर आपल्या ही जवळचे जे जग आहे या प्रत्येक जगातील प्रत्येक माणसाची आपल्याला मनासमोर ती प्रतिमा आली पाहिजे किंवा त्याचं रूप आलं पाहिजे आणि त्या रूपाच्या ठिकाणी आपण कृतज्ञतेने नतमस्तक झालं पाहिजे. ही खरी साधना आहे. ही साधना सोपी जरी असली तरी तिचं पुण्य जे मिळतं ते अनंत पटीने मिळणार. कारण परमेश्वर म्हणून आपण ज्याला म्हणत असतो तोच परमेश्वर प्रत्येक रूपामध्येच प्रगट आहे. हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे किंवा ऋषीमुनींचं ज्ञान आहे किंवा आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्या लक्षात घेता येत नाही आपण. आणि म्हणून जेव्हा आपण देवत्वाच्या भावनेतून समरस होऊन जेव्हा सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो की सर्वांच्या भलेपणाचा विचार करतो तेव्हा हे मागणं सगळं त्या परमेश्वरापर्यंत पोचतं. आता हे परमेश्वरापर्यंत पोचतं म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेता आलं की प्रत्येक माणसाच्या ठिकाणी जे ईश्वरत्व आहे त्या ईश्वरत्वापर्यंत पोचतं आणि त्याच्या ठिकाणी ईश्वरत्व जागृत होतं. या 2 गोष्टी मुद्दाम लक्षात घेता आल्या पाहिजेत आपल्याला.
खूप काही रतवैकल्य केली पाहिजेत असं नाही. जीवनविद्येने खरं सांगायचं तर कोणतंही रतवैकल्य सांगितलेलं नाहीये, उपास तपास सांगितला नाहीये. पण सर्वांचं जीवन आनंदाने जगण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्याचं नेहमी मार्गदर्शन सद्गुरूंनी केलेलं आहे. कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही, हा महत्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा. आपली जवळची माणसं ही सगळी ईश्वरी शक्तीच आहेत. हा परमार्थातला सर्वात मोठा बोध आहे. परमेश्वराला जर पाहायचं असेल तर आपल्या ह्या जवळच्या प्रत्येक माणसाचं रूप पाहावं आणि ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे ह्या भावामध्ये त्याला नमस्कार करावा. आणि ही जेव्हा नमस्कार करायला लागतो तेव्हा त्या त्या ठिकाणी त्या त्या रूपाच्या ठिकाणी ईश्वरत्वाची धारणा प्रकट व्हायला लागते. ती धारणा प्रकट होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण जे सर्वांप्रती सर्वांच्या कोटकल्याणासाठी जेव्हा मनापासून प्रार्थना म्हणतो प्रत्येक रूपासाठी, तेव्हा ती प्रार्थना प्रत्येकापर्यंत पोहोचत जाते, मनापासून केलेली प्रार्थना. आणि त्या प्रार्थनेतून समोरून अधिकाधिक आपल्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त होतात. आजच्या व्यावहारिक जगात पैसा हवा हे सांगायला कोण मार्गदर्शकाची गरज नाही. पैसा हवा सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्याला आशीर्वाद हवेत हे मात्र सांगायला कोणतरी लागतं. कारण हे सगळं जीवन आपलं ज्यावेळेला आपल्या जगातील सर्व लोक आपल्यासाठी आशीर्वाद देतील मनापासून, तेव्हा आपलं जीवन अतिशय सुंदरपणे आपण जगू शकतो. सुंदरपणे जगण्याची कला आहे. आणि म्हणून प्रत्येक आपल्या जवळचे जग, मी म्हणतो अजून जवळ जग, लांबचं जग खूप प्रचंड आहे, पण त्यांचा आणि आपला संबंध काय आहे, आपल्याला ठिकाणी त्या सर्वांचं भलं व्हावं ह्या विचारापुरती आहे. अमेरिकेतला ट्रम्प आहे, त्याच्याबद्दल काय विचार करतात, त्याचं भलं व्हावं, बाकी काय करणार. पुतीन आहे, त्याचं भलं व्हावं. चीनचा कोण आहे, हा काय आहे तो, त्याचं भलं व्हावं. तो उत्तर कोरियाचा आणखीन एक वेगळा आहे. बघितलं की आपल्याला वाटतं काय बाबा हा माणूस आहे, पण त्याचंही भलं व्हावं. म्हणजे पाकिस्तानचा पण कोण असेल त्याचंही भलं व्हावं, हे विश्वातील प्रति. ते आपल्याला पर्सनली त्यांचा काय आपल्याला जाऊन काय करायचं नाहीये. पण आपलं सगळं जीवन हे आपल्या जवळच्या जगाशी संबंध आहे, ज्यांच्याशी आपलं नजरानजर होते, ज्यांच्याशी आपला संबंध येत असतो, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वरत्वच आहे. ह्या भावातून जेव्हा आपण प्रत्येकाचं मनापासून भलं व्हावं एवढी जरी प्रार्थना मनापासून केली, म्हणजे सर्वांचे चेहरे आठवावे आणि सर्वांचं भलं व्हावं म्हणावं. सर्वांचं प्रार्थना तर आपल्याला सांगितलेली सोपी की सर्वांना चांगली बुद्धी दे. भलं म्हणजे काय, सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, ही पहिलं भले. पण दुर्बुद्धी मिळालं तर काय उपयोग. म्हणून सर्वांना चांगली बुद्धी मिळावी, ही प्रत्येकाला मिळावी बुद्धी, हाच विचार असायला. आता इथे सर्वांना चांगली बुद्धी मिळावी, त्याच्यात अधिक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, सर्वांना अधिकाधिक चांगली बुद्धी मिळावी. थोडंसं एवढ्याच पुरती चांगली म्हणजे काही मर्यादा नाहीयेत. हे जे अधिकाधिक आहे हे फार महत्त्वाचं. सर्वांना अधिकाधिक चांगला आरोग्य लाभू दे. कारण ह्या दोन गोष्टी जेव्हा प्रत्येक माणसाकडे असतो, तो प्रत्येक माणूस सहज सुखी व्हायला लागतो, ज्याच्याकडे सद्बुद्धी आहे आणि ज्याच्याकडे आरोग्य आहे. हे बेसिक आहे प्रत्येक माणूस. नंतर ज्या बाकीच्या पुढच्या गोष्टी आहेत, पहिलं प्रत्येक माणूस सुखी कधी होईल, त्याला सद्बुद्धी असेल, त्याच्याकडे शहाणपण असेल आणि त्याचं आरोग्य ठणठणीत असेल, तर त्याच्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणी नाही खरं सांगायचं तर. पण ही दोन गोष्टी इथे पहिल्या महत्वाच्या. मग त्यामुळे सर्व सुखात राहू देत, सर्वांना आनंद मिळू दे, म्हणजे सर्व अधिकाधिक सुखात राहू देत, सर्वांना अधिकाधिक आनंद प्राप्त होतो. आनंद कधी होईल, प्रत्येकाचं मन जर निर्मळ झालं तर तो आनंद असतो. निर्मळ मनामधला आनंद हा खरा आनंद असतो, की सर्वांचं तिथे आनंद म्हणजे ते मनच मजबूत असतं आणि सर्वांना अधिकाधिक ऐश्वर प्राप्त, सुखात, अधिकाधिक आनंदात आणि अधिकाधिक ऐश्वर्यात किंवा अधिकाधिक ऐश्वर मिळू दे.
हे ऐश्वर्याचा विचार जितका कराल तर दोन गोष्टी. ऐश्वर्य म्हणजे आपल्याला फक्त संपत्ती वाटते, पण इथे त्याचबरोबर ज्ञानाचं ऐश्वर्य सर्वांना मिळू दे. ज्ञानही मिळू दे आणि सर्व सुखसोयी प्रत्येकाला मिळू दे. मनापासून विचार करा, म्हणजे अगदी सर्वांच्या चेहऱ्यापाने मनापासून हा भाव आपल्याकडे अधिक अधिक कसा प्रकट होईल. मग एकांतात बसून हे करता येतं किंवा दोघं तिघजण जेव्हा तुम्ही असाल तेव्हा त्या सर्वांनी तो भाव पकडला पाहिजे आणि सर्वांचं भलं होऊ दे. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी हे पारमार्थिक ज्ञान प्रकट होऊ दे की आहे कोण. प्रत्येक जण ह्या चैतन्य स्वरूपातून प्रगट झालेलं चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेत नाही. आपण माणूस म्हणून फक्त पाहतो, अमका तमका म्हणून पाहतो, पण प्रत्येक रूप हे त्या परमेश्वराचंच आहे, चैतन्य स्वरूपाचंच आहे. आणि जेव्हा आपण ते चैतन्य स्वरूपाचंच रूप म्हणतो तेव्हा त्या रूपाबद्दल आपल्याला द्वेष येत नाही, राग येत नाही, काही येऊ शकत नाही. म्हणजे इथे सद्भावना कशी निर्माण होते सांगतो की प्रत्येक रूप कसंही दिसो, काही असो, तुम्हाला आवडो की न आवडो. काही लोकांना वाटतं ह्या रूप आवडतं, हे आवडत नाही. ते सर्व रूपही एकाच परमेश्वराची आहेत, एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत. या भावातून सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे आणि सर्वांचं रक्षण होऊ दे. कारण रक्षण होणं फार महत्त्वाचं. जीवन परिस्थिती वरखाली सतत होत असते, पण प्रत्येक ठिकाणी त्यांचं अधिकाधिक रक्षण होऊ दे. ही सद्भावना जेवढी आपल्याकडे यायला लागेल तितकी खरी ही दिव्यत्वाची प्रचितीच्या जवळ आपण जाऊ. सद्भावनेतून परमार्थ सिद्ध होतो, कर्मकांडातून परमार्थ सिद्ध होत नाही, लक्षात घ्या. कर्मकांड आहे आणि सद्भावना नाहीत तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड, म्हणजे आणि तुझे दिव्य स्वरूप सतत सहज स्मरणात राहू दे. शेवटी देवाचं स्मरण किंवा सद्गुरूंचं स्मरण हेच सद्भक्ताचं स्मरण असलं पाहिजे. आपण सद्भक्त आहोत, सद्गुरूंचे भक्त आहोत. हे सर्व जीवन हे चैतन्य स्वरूपाचं आहे, हे सर्व जीवन सद्गुरूंचं आहे. आणि त्याप्रमाणे सद्गुरूंनी जे जे मार्गदर्शन केलं ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. ही सतत मागणं, कारण तितकं सोपं नाही तसं आचरण आणणं. कारण पटकन आपल्याकडे अहंकार येतो, क्रोध येतो कधी. पण जर आपण ह्या सद्भावनेत सतत राहायला लागलो तर खऱ्या अर्थाने सद्गुरूंना जे अभिप्रेत आहे की आपला प्रत्येक शिष्य हा जीवनविद्येत पारंगत व्हावा, ही सद्गुरूंची इच्छा आहे. त्या इच्छेला आपण प्रतिसाद देतो आहोत हे प्रथम लक्षात घ्या. म्हणून ज्ञान खूप आहे, ज्ञानाच्या गोष्टी करायला तर तिथे ज्ञान सर्वांनाच ते ज्ञानाच्या अंगाने अनुभव घेता येईल न घेता येईल हे प्रत्येकाच्या कुवतीवर असतं. पण ज्ञान फक्त आपल्याला सद्गुरूंबद्दल जो देवत्वाचा भाव आहे किंवा हे संपूर्ण परमेश्वराचं जीवन आहे, ह्या भावातून नुसतं आपण सर्वांच्या भल्याचा विचार केला तरी ती खरी परमेश्वराची पूजा आहे, खरी परमेश्वर पूजा. इथे ते जिथे मन शुद्ध होतं, निर्मळ होतं, निर्मळ मनामध्ये खरं जीवनाचं सार्थक आहे. बाह्यांगाने जर आपण पाहिलं तर खूप मोठी पूजा अर्चा करतो, व्रतवैकल्य करतो, उत्सव साजरे करतो, पण तिथे मनामध्ये एकमेकाबद्दल जर स्पर्धा असेल, गटबाजी असेल, ह्याची तंगडी खेचायची, त्याची तंगडी खेचायची, असा काही जर विचार असेल तर तिथे त्याचा काही अर्थ राहत नाही. अगदी तुकाराम महाराजांनी म्हणलं, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूज. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, भेदाभेद भ्रम मंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, कुणाही जीवाचा
न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग. हे जग मगाशी झालं आपलं, हे जग आहे हे विष्णुमय आहे. म्हणजेच काय, प्रत्येक रूप हे परमेश्वराचं. ते विष्णू म्हणजे हे जे चैतन्य स्वरूप आहे, अनंत चैतन्य स्वरूप, त्याला त्याने विष्णू म्हटलंय. हे जग चैतन्य स्वरूपाचं आहे. हे जग म्हणजे आता भरपूर सगळं जग चैतन्य स्वरूपाचं आहे. पण आपला संबंध कुठे तो बघा. आपला संबंध ज्यांच्या ज्यांच्याशी आहे रोजचा, तिथे ते सगळं विष्णुमय जग अधिक लक्षात घेणं महत्वाचं. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. मग खरा वैष्णव कोण? स्पष्ट. खरा वैष्णवाचा धर्म काय? वैष्णवाचा धर्म त्याला सतत लक्षात आलं की प्रत्येक रूप ही ईश्वरी शक्ती. हा वैष्णवाचा धर्म आहे. की इथे वैष्णवाचा धर्म म्हणतात कारण की सगळी रूप विष्णूची आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाची आहे, म्हणजे परमेश्वराची आहेत. आपण परमेश्वराचं रूप आहोत. आपल्या स्वतःकडे पण पाहता आलं पाहिजे प्रत्येकाला. आपण सर्व आहे तसे आपणही, की हे सगळं विष्णुमय जग आहे ते विष्णुमय आहे. आणि हे सतत स्मरणात जो ठरवतो तोच वैष्णव. वैष्णव तो जया ज्याची देवावर माया, ज्याची देवावर माया. हे जे सांगितलंय तुकाराम महाराजांनी तेच हे इथे परत तेच सांगतात की वैष्णव कोण, खरा भक्त कोण, ज्याला प्रत्येक रूपामध्ये हे दिव्यत्वाचं स्मरण येतं तोच खरा भक्त. दुसरा भक्त नाही. तो थोडा बहुत टाळा वाजवला आणि मग परत विसरून गेला तर त्याचा उपयोग नाही. त्याला अखंड स्मरण पाहिजे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. जेथे भेदाभेद होतो, श्रेष्ठ कनिष्ठ, चांगला वाईट, असा ज्या भेद आपल्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल जर निर्माण होत असेल ते अत्यंत अमंगळ आहे. पॉझिटिव्हली सांगायचं काय सांगायचं, प्रत्येकाबद्दल आपण जेव्हा चांगलं स्मरण करतो, प्रत्येकाचं भलं व्हावं हा विचार करतो, प्रत्येकाच्या बद्दल सद्भावना व्यक्त करतो, हेच देवाचं पूजन आहे. मंगलमय भावना ही देवाचं पूजन आहे. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात, त्यांनी लोक काय करतात ते सांगून म्हणालेत की कुणाही जीवाचं न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. परमेश्वराचं वर्म कशात आहे पूजनाचं, की सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, ही सद्भावना सतत आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याजवळ आलेला माणूस त्याच्या आपल्या वागण्यातून, आपल्या सद्भावनेतून त्याला आनंद झाला पाहिजे, तर पूजा झाली. समोरचा माणूस तुमच्या घरी आला, त्याला अगदी त्याचं आदरातिथ्य केलं, त्या आदरातिथ्याने तो आनंदमय वृत्तीला आला, तिथे देवाची पूजा झाली. प्रत्येक ठिकाणी हे सतत लक्ष येते. भेदाभेद नाही, कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे, ह्या गोष्टीला तिथे अर्थ नाहीये. अर्थ इथेच आहे की प्रत्येक रूप आहे हे चैतन्य स्वरूपाचं, म्हणजेच परमेश्वराचं, म्हणजेच भगवंताचं रूप आहे. आणि हा बोध खरा वेदांनी सांगितलेला आहे. वेदांनी हा जे बोध दिलेला आहे तो बोध महत्वाचा लक्षात ठेवायचा. म्हणून आपल्या ठिकाणी सतत हे चिंतन असलं पाहिजे की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. आपला देह सुद्धा परमेश्वराचा आहे. निर्माण कोणी केला? परमेश्वरी शक्तीतून निर्माण झाला. कोणी जन्माला तुम्हाला निर्माण केलं नाही. तुम्ही जन्माला आलायत. जन्माला येण्यापूर्वी कुठे होतं माहिती होतं? नाही माहिती. कारण हे सगळं परमेश्वराचं जीवन आहे. कळलं? जीवन आपल्याला प्राप्त झालंय ते हे परमेश्वराचं जीवन आहे. म्हणून सर्वांशी आपलेपणाचा संबंध जितका राहील तितका आपली परमेश्वराची एकरूपता साधली जाईल. इथे परमेश्वराचं चिंतन म्हणजे सर्वांच रूपांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा एकच विचार.
हा विचार जीवनात आकाराला येतो, लक्षात ठेवा. कारण विचार शक्ती ही सुद्धा परमेश्वरी शक्ती आहे. जीवन हे सगळं आपलं जीवन जे परमेश्वराचं म्हणतो आहोत त्याचं चिंतन करा की शरीर कोणाचं आहे, हा श्वासोश्वास कोणामुळे चाललाय, आपलं कर्तृत्व आहे का, मी बरोबर श्वास घेतोय असं कधी म्हणता येईल का? नाही म्हणत. हृदयाचं रक्ताभिसरण कशामुळे चाललंय हा विचार करा. तर हा परमेश्वरामुळे हे जीवन चाललेलं आहे आणि प्रत्येक रूप परमेश्वरामुळे चाललंय. आपलं जसं रूप आहे, शरीर आहे, तिथे श्वासोच्छ्वास चाललाय, रक्ताभिसरण चाललंय, पचन संस्थेचं कार्य चाललंय. तुम्ही झोपला, लक्ष नाही तर ते बरोबर आहे. खाताना चुकून एखादा जर चुकीचा पदार्थ आला तर झटकन उलट्या होतात. कोण शिकवतं? हे सगळं जीवन परमेश्वराचं की जे अहिताचं आहे तिथे पटकन उलटी होतं, पटकन आजार येतो. म्हणजे नेमकं काय सूचना असते, पण आपल्या लक्षात येत नाही हे परमेश्वराने केलेली सूचना आहे. म्हणून आजारच येऊ नये, आजाराचं चिंतनच करायला नको. सतत सुदृढ आहे, सशक्त आहोत, आरोग्यशील आहोत, कार्यक्षम आहोत, सतत चांगलंच होणार. कोणतीही परिस्थिती आली तरी तो एकच रथ लक्षात ठेवायचं, होणार ते चांगलंच होणार. जे होतं ते चांगल्यासाठीच होतंय. मनाला आपल्या आवडो की न आवडो, कधी कधी आपण आपली बुद्धी चालवतो, पण परमेश्वराची बुद्धी आणि आपल्या बुद्धीमध्ये काय चालणार? आपण आपली बुद्धी हुशारी करतो, नाही असं झालं पाहिजे. तर परमेश्वराकडून जे जे आपल्याला मिळालेलं आहे ती त्याची प्रज्ञाशक्ती असल्यामुळे तिथे आपण शरणागत राहिलं पाहिजे. म्हणून मनासारख्या गोष्टी घडल्या तरी परमेश्वराचं कृतज्ञता, आणि मनाच्या विरुद्ध घडल्या तरी ती परमेश्वराची इच्छा किंवा सद्गुरूची इच्छा किंवा सद्गुरूची कृपा, दोन्ही. जिथे सद्गुरू भक्ती ते सद्गुरू स्मरण. कारण परमेश्वर आणि सद्गुरू वेगळे नाहीत. परत लक्षात, जे अनंत स्वरूप जे दिसत नाही ते सद्गुरू रूपाने पाहता येतं. आणि लोक म्हणतात देवाला परमेश्वराला पाहिलं म्हणजे कोणाला पाहिलं? सद्गुरूला पाहिलं. सगळ्या संतांनी सद्गुरूला पाहिलं आणि मग देवाला पाहिलं म्हटले. कारण चैतन्य स्वरूपाला कधीही पाहता येणार नाही, कितीही प्रयत्न करा नाही पाहता येणार. वेदकालीन ऋषींपासून आतापर्यंत जेवढे संत झाले त्यांना फक्त त्याचं अस्तित्व कळलं. कसं कळलं? हा एक वेगळा ज्ञानाचा मार्ग आला. पण जे अस्तित्व आहे एवढं लक्षात ठेवून आपण सर्वांच्या भल्याचा विचार करायला लागलो तरी तेच पुण्य, तेवढंच दिव्य पुण्य प्रत्येक साधकाला मिळू शकतं. हा हे सोपं, पण हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे की जेव्हा आपण उपासना यत्न करत होतो, जेव्हा आपण हे जे नामसंकीर्तन करत होतो त्या दिव्यत्वाच्या अनुभूतीतून जेव्हा आपण ते अनुभवायला लागू त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये जे मंगलमय भावना निर्माण होतात, सर्वांच्या अंगाने देवत्वाचा भाव येतो, त्यावेळेला ह्या उपासना यज्ञाचं सार्थक झालं. लक्षात घ्या. म्हणून मनापासून केलेले उपासना यज्ञ, तिथे अंतःकरणापासून केलेली प्रार्थना ही आपलं मन शुद्ध करतं, मन मंगलमय करतं, आणि मंगलमय मन होणंच महत्वाचं आहे. इथे माझ्या मनासारखं झालं पाहिजे वगैरे आग्रह नाही राहत. जे आहे ते परमेश्वराचं आहे किंवा जे आहे ते सद्गुरूंचं आहे, आणि त्याच्या इच्छेने किंवा त्याच्या कृपेने आपलं जीवन आनंदाने चाललंय हे लक्षात. जे आहे त्यात आनंद, हे माझ्याकडे नाही ते नाही नका विचार करू. जे आहे त्याचा विचार करा. नाही तर मला आणखीन 4 बेडरूमचा हॉल पाहिजे, म्हणजे आहेचा आनंद घेता येत नाही आणि नको त्या गोष्टीच्या मागे आपण पळतो. अशी बरीच लोकांचं आहे. 2 नाही अजून 4 पाहिजे होते बेडरूम. गरज नाहीये आनंदासाठी. आणि खरं सांगायचं म्हणजे ही सगळी आपण जे घरात राहतो त्याचे 40% वापरतो. माहिती आहे तो आम्हाला. आपला पाहिजे 2 बेडरूम, 4 बेडरूम, 6 बेडरूम असा विचार करतो. तुम्ही जिथे राहता ना त्याला 40%च भाग वापरत असतात, बाकीचा 60% भाग वापरतच नाही. हे शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन आहे. आपलं वाटतं हे माझं घर आहे, किती वापरता, कुठे कुठे बसता तेवढं वापरता, जिथे झोपलं तेवढं वापरलं, तिथे बाथरूम मध्ये गेलं बाथरूम मध्ये वापरलं, त्याच्या पलीकडे नाही. तुम्ही किचन मध्ये जाते, जी बाई बिचारी जेवण करते ती किचन मध्ये वापरते, पण ती आपल्या बेडरूम मध्ये जाते, वापरतं का तेवढंच. पण आपण म्हणतो सगळं माझं आहे, सगळं माझं आहे. अरे सगळं तुझं नाहीच आहे, ते आहे ते परमेश्वराचं. ही जी भावना आपल्याकडे येते की जेव्हा हे सगळं परमेश्वर कृपेने झालेलं आहे की सद्गुरू कृपेने झालेलं आहे, त्याच्यातून जी कृतज्ञता येते त्याच्यातून अनम्रता येते. म्हणून साधकाची भावना कशी असली पाहिजे, त्याचं बोलणं मृदू असलं पाहिजे.
आपण सद्गुरूंचे शिष्य आहोत ना, सद्गुरूंमध्ये खूप प्रेम आहे, सद्गुरूंमध्ये आपल्याला अगदी शरणागती आहे असं जे आपण म्हणतो, मग तुमच्या बोलण्यामध्ये मृदुता आली तर ते खरं, मृदू नसाल तर ते काय खरं, मग तुम्ही शरणागत वगैरे काही नाही, तेवढ्यापुरती बोलताना विसरता. म्हणून प्रत्येकाशी बोलताना आपल्याला अगदी मृदू भाषेतून बोलता आलं पाहिजे, कोणालाही न दुखवता कामा नये. म्हणून म्हटलं मृदू भाषा ही पहिली. या मृदू भाषेतून पुढची पायरी म्हणजे कोणाचंही अंतःकरण दुखवायचं नाही. जो जवळ त्याला आनंद झाला पाहिजे, कमीत कमी त्याचं समाधान झालं पाहिजे. ही एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला जीवनामध्ये जर यशस्वी जीवन जगायचं आहे, परमेश्वरची कृपा आपल्यावर पुन्हा पुन्हा व्हायला हवी असं जर वाटत असेल तर भाषा आपली पहिली सुधारली पाहिजे. कोणालाही भाषेतून तोडतो आपण. बघा, दुसरे एक शब्द समोरच्या माणसाला दुखावून टाकतो किंवा म्हणून मृदूच भाषा असली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचंही अंतःकरण आपल्याला दुखवायचं नाही. आपल्या बोलण्यातून आपण बऱ्याच लोकांची मन दुखावतो. ही परमेश्वराची प्रतारणा आहे, कळत नाही आपल्याला की आपल्यामुळे कोणाचं अंतःकरण दुखवता कामा नये. हा विचार तरी करा आणि तिथे लक्ष ठेवा, आपण दुखवत नाही ना, सगळ्यांना आनंद देतो आहोत ना, सगळ्यांचं कौतुक करतोय की सगळ्यांचा सन्मान करतोय. म्हणून कोणाचंही अंतःकरण दुखवता कामा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे अगदी निरपेक्षपणे परोपकार करण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या जवळची जी मंडळी आहेत त्यांना आपल्यामुळे काही मदत होत असेल, पैशाचीच मदत असं नाही म्हणत, कारण पैसा ज्याचा त्याने प्रत्येकाने सांभाळावा, कर्ण होऊ नका. कर्णाने अगदी कवच कुंडले दिले, खूप दानशूर म्हटलं, तसा दानशूरपणा जीवनविद्येला मान्य नाही, त्याला मूर्खपणा म्हणतात. कळलं की आपल्या जीवनातलं जे यश आहे परमेश्वर कृपेने त्याला मिळालेलं कवचकुंडल देण्याचा अधिकार त्याला कोणी दिला? तुम्ही परोपकार करा की समोरच्याला मदत झाली पाहिजे ही इच्छा, आणि नाही होत असेल तर त्याचं भलं होऊ दे म्हणा, मनावर कोणी त्याला मदत करावं ही भावना असली पाहिजे. म्हणजे तिसरी गोष्ट काय असली पाहिजे? परोपकार. पहिलं काय सांगितलं? मृदू भाषा. दुसरं कोणाचं अंतःकरण मन दुखवायचं नाही. तिसरी गोष्ट काय सांगितली? परोपकारी वृत्ती असली. चौथी गोष्ट निरपेक्षपणे आपण सगळ्यांची संमत, त्याने मला हे दिलं पाहिजे, याने मला हे दिलं तर बरा, नाही तर नाही, अपेक्षा कोणाकडून असता कामा नये. निरपेक्षपणे सर्वांशी चांगले संबंध ठेवणं. ही कितवी गोष्ट झाली? चौथी झाली. पाचवी गोष्ट लक्षात घ्यायची. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या ठिकाणी हा आत्मज्ञान मिळण्याची जिज्ञासा किंवा तळमळ की जिव्हाळा असला पाहिजे, की हे जे ज्ञान आहे हे ज्ञानाचा आपल्याला मिळावं, ही जितकी आपल्याला इच्छा होईल तेवढं आपण त्या आत्मज्ञानाकडे वळायला लागू. तिथे म्हणून तिथे सद्गुरू कशासाठी आहेत? आत्मज्ञानासाठी आहेत. कोणते काय झालं? पाचवी गोष्ट सांगणे. सहावी गोष्ट आपल्या ठिकाणी सतत नम्रता असली पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. म्हणजे मृदू भाषा असणं आणि नम्र असणं हे दोन्हीकडे फरक आहे. काही लोक गोड खूप बोलतात. महाराज कधी कधी म्हणायचे खूप गोड बोलतो सावध राहा. कारण समोरच्याचा हेतू कळणं इथे पण सावध पाहिजे. म्हणजे परमार्थ म्हणजे बावळटपणा नाहीये, कोणी पण येऊन टपली मारायची. तिथे शहाणपण असलं पाहिजे, योग्य अयोग्य गोष्टी कळल्या पाहिजे, तरी सुद्धा सर्वांचा सन्मान केला पाहिजे. दोन्ही गोष्टी. म्हणून इथे नम्रता महत्वाची. आणि सातवी गोष्ट म्हणजे सर्वांप्रती दया, क्षमा, शांती ही सतत असलेली. कोणी काही चुकलं तर क्षमा करा, आपलं चुकलं तर माफी मागा. ही जी करुणा आपल्याकडे असेल, दया, क्षमा, शांती, तिथे मन शांत होतं, शांत होतं. या 7 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर तो सत्साधक असेल, तो खरा सद्गुरूंचा साधक आहे, सद्गुरूंचा शिष्य आहे. ह्या गोष्टी ज्याच्याकडे नाहीत त्याने त्याला अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर घाबरायचं काहीच कारण नाही, कारण त्यासाठी तर आलोय आपण सद्गुरूंकडे. हे सगळं परिवर्तन आपल्याकडे झालं पाहिजे. म्हणून ह्या सद्भावना आपल्याकडे सतत असल्या पाहिजेत. म्हणून हे परमार्थ म्हणजे नेमकं काय? की आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचं प्रगटीकरण होणं म्हणजे परमार्थ. प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वर आहे, पण तो आज जीवरूपाने आहे.
म्हणून तो वेडावाकडा वागतोय. हे सतत सद्भावनेतून जेव्हा आपण पाहायला लागतो, सद्गुरु स्मरणातून, तेव्हा तिथे ईश्वरत्व प्रगट व्हायला लागतं. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. एका बीजापोटी तरुवर कोटी असं जे सांगितलेलं आहे ना, ते एक बीज म्हणजे कोण? ही चैतन्य शक्ती हे एकच बीज आहे आणि त्याच्यातून ही सगळी रूपं निर्माण झालेली आहे, ती तरुवर कोटी. हे सर्व काही जे आहे ते सगळं परमेश्वरी शक्तीचंच कार्य आहे. म्हणून प्रत्येकाचं भलंच व्हायला हवं ही प्रार्थना आपण मनापासून करायची. तो कोणाचं कर्म काय असेल त्याच्यात अडकायचं नाही. त्याचं भलं होऊ दे, त्याचं भलं होऊ दे, हाच महत्वाचा मुद्दा आहे लक्षात. आणि सतत होणार ते चांगलंच होणार. किती अनिष्ट परिस्थिती येऊ दे, सद्गुरु स्मरणातून होणार तर चांगलंच होणार. ह्या सद्भावनेतून जितकं तुम्ही पाहायला लागाल. म्हणून सद्भावना ही तुमच्या जीवनाला सुखी करण्याची गुरुकिल्ली आहे. लोकांना बऱ्याच वेळा कळत नाही की आपल्याला सुखी व्हायचं, आनंदी राहायचं, समाधानी व्हायचं, त्याची गुरुकिल्ली काय? सर्वांप्रती सद्भावना असली पाहिजे. सर्वांचं भलं होते, कोणाच्या बद्दल अनिष्ट चिंतनच नाही. त्याचं प्रत्येक व्यक्तीचं रूप पाहायचं मनापासून आणि त्याचं भलं होते. ती ईश्वरी शक्ती आहे. त्याला कळत नाही ती ईश्वर, तुला कळतं कारण तू सद्गुरू भक्त आहेस. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान खरं आत्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे मोठे मोठे शब्द जे वापरतो आपण, ते हे सहज जीवन जगत असताना आपल्याला हे कळलं पाहिजे. आणि त्या सद्भावनेसाठी उपासना, त्या सद्भावनेसाठी प्रार्थना, त्या सद्भावनेसाठी सर्वांच्या भल्याचा विचार, त्या सद्भावनेसाठी दिव्य साधना. कारण जोपर्यंत ही सद्भावना आपल्याकडे प्रगट होत नाही तोपर्यंत ईश्वरत्व प्रगट होणार नाही. आपण काय करतो, दिवाळी आली की घर साफ करतो की नाही? दिवाळी आली घर साफ करतो. तसं आपल्या मनामध्ये हा आनंद जर हसायला हवा तर आपलं मन साफ झालं पाहिजे. आता मनात कचरा असेल तर आनंद कधीच मिळणार नाही. म्हणून ही सद्भावना आणि ह्या सद्भावनेतून हे सगळं जीवन आपल्याला जगता येतं. की सतत आपल्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती आहे ह्याचा विचार करा. नाही कळलं तरी विचार करा की हे सगळं जीवन आहे कोणाचं आहे? माझं म्हणून काहीच नाही आहे, ते सगळं परमेश्वराचंच आहे. आणि ह्या भावामध्ये जेव्हा आपण सर्वांकडे पाहायला लागतो त्या सर्वांचं भलं व्हावं ही सहजपणे आपल्याकडे विचार यायला लागतो. म्हणून सद्गुण जे असतात ती सद्भावनेतून सर्वांचं कोटकल्याण व्हावं हा एकच विचार. म्हणून सकाळी उठल्यावरही सर्वांचं भलं व्हावं म्हणा, रात्री झोपतानाही सर्वांचं भलं होऊ दे म्हणा. परमेश्वराबद्दल तिथे आभार माना की हे सुंदर जीवन आपण जगतो आहोत. सद्गुरूंचा आभार माना की त्यांच्यामुळे हे ज्ञान कळतंय आणि म्हणून आपलं जीवन अतिशय सुंदर आपण जगू शकतो. ही जीवन जगण्याची कला आहे. घेतलं तर कोटकल्याण होईल, न घेतलं तर पण प्रयत्न करा आणि घ्या तर कोटकल्याण होईल. कळलं ना? की इथे जीवन आनंदाने जगा. हे सुंदर जे शेटेंचं घर आहे, स्वरूपा आणि प्रवीणचं जे घर आहे आणि ह्या घरामध्ये आपण सगळे एकत्र आलेलो होते, ह्या कुटुंबाचं आणि तुम्ही जे सर्व नातेवाईक मंडळी आहेत किंवा मित्रमंडळी त्या सर्वांचं कोटकल्याण व्हावं. या घरामधून हा जो आनंद तुम्ही घेऊन जात आहात त्याच्या स्मरणातून आपलं हे जीवन आपण आनंदाने जगायचं आहे एवढंच लक्षात ठेवा. की सद्भावना आहे, त्यांच्या सद्भावनेने आपण इथे आलो आणि त्या सद्भावनेचा हा आनंद आता आपण घेतलेला आहे आणि त्यांनी ही सगळी सोय करून ठेवली त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया. त्यांच्यासाठी ह्या कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना म्हणूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, 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 तथास्तु. ओम शांति शांति शांति
ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज